लोकमान्य नगरमधले रहिवासी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत नक्की अडचण काय आहे तुमची? या सगळ्या प्रकल्पाला विरोध होताना पाहायला मिळतोय. टेक्निकली अडचण काय आहे, तुम्हाला काय त्रास सहन करावा? टेक्निकली अडचण आत्तापर्यंत सगळ्यांनाच कळलेली आहे आणि हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही आहे. आमचं सगळं काम व्यवस्थित चाललं होतं. 2022चा जो GR आहे त्याप्रमाणे सगळे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करून काही बिल्डिंग्सना इथे NOC मिळालेला आहे. प्लॅन PMCमध्ये सँक्शनला गेलेला आहे. म्हाडाने स्वतः NOC दिलं, सगळे प्रीमियम वगैरे भरून घेतलं आणि अचानकपणे इथले जे लोकल MNA आहेत, आता तर नावं सगळ्यांनाच माहिती आहेत, हेमंत रासने नावाचे, त्यांनी एक पत्र दिलं. त्याच्यावरती आपल्या माननीय CM साहेबांनी शेरा दिला आहे की जी काही कामं सुरू आहेत ती थांबवावीत, त्याच्यावर स्थगिती आणावी. आता आम्ही इतके 3-4 वर्ष ह्याच्या मागे लागून आमच्या ज्या बिल्डिंग धोकादायक झालेल्या आहेत त्याचं रिडेव्हलपमेंट व्हावं यासाठी जे काय कामं केली आहेत त्याच्यामध्ये अचानक अशी स्थगिती का आणावी आणि तेही आमची संमती न घेता. इथे कुठल्याही सोसायटीच्या चेअरमॅन सेक्रेटरी बरोबर मीटिंग झाली नव्हती ह्याबद्दल. अचानक हे पत्र समोर येतं आणि असलेली कामं ज्या ज्या स्टेजला आहेत ती थांबवली जातात. हे झालंय आता ऑलमोस्ट जून-जुलैच्या आसपास. ऑगस्टपासून आम्ही ह्याबद्दल आमचा आवाज वर करतो आहे. इथले सगळे लोकल नागरिक एकत्र येऊन आम्ही आमच्या लोकशाही पद्धतीने आमच्यावर अन्याय होतोय हे सांगायचा प्रयत्न करतोय, तरी शासनाला बहुतेक आमचा मुद्दा कळलेलाच नाही आहे. म्हणजे त्यांचं धोरणच मुळात असं आहे की एकल तुम्ही इमारत रिडेव्हलप करू शकता, त्याप्रमाणेच आम्ही जर केलंय आणि आता त्यांनी त्याच्यावरती का स्थगिती आणावी? अजूनपर्यंत सोल्युशन. इमारती धोकादायक इथे सोसायटी जी अख्खी आहे, तुम्हाला आधी आमचे बॅकग्राऊंड सांगतो की हे जे सगळं यांनी चालू केलं त्याच्यामुळे आम्ही लोकमान्य नगर बचाव कृती समिती स्थापन केली. त्याच्यात अख्ख्या 805 घरं आहेत ती एकत्र आली. आता तुम्हाला याची सगळी बॅकग्राऊंड सांगतो की हा प्रीमियम परिसर आहे. हा 16.5 एकरमध्ये वसलेला परिसर, सदाशिव पेठेमधला परिसर, जिथे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल सगळं हाकेच्या अंतरावर असताना त्यांना आता इथे मले दिसायला लागली. त्यांच्या 6 डिसेंबर 2022ला GR आलेला आहे, तो तुम्ही अगदी बघू शकता. व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे त्यांनी की एवढ्या मोठ्या सोसायट्या कधी एकत्र येत नाहीत आणि त्यांना सगळं एकत्र करणं वगैरे खूप त्रास असतं आणि बिल्डिंग पडल्या जातात. त्याच्यामुळे एकल बिल्डिंग जरी आली तरी त्याला परमिशन देऊ असा त्यांनी GR स्पष्ट काढला. त्यांचा तो GR बघितल्यावर आम्ही आमचं काम चालू केलं. म्हणजे आम्ही आधी तुम्हाला इमारतींचा पुनर्विकास करायचा आहे, मात्र तो आता करता येत. हो, आणि ह्या बिल्डिंगी 60 वर्षापेक्षा जुन्या आहेत. म्हाडाच्या लोड बेरिंगच्या बिल्डिंग आहेत सगळ्या. ह्या तुम्ही जर बिल्डिंग हे बघितलं स्ट्रक्चर तर कधी पडेल सांगता येत नाही. म्हणून आता आम्ही हे सगळं चालू केलं. बऱ्याच बिल्डरनी आणि सोसायट्यांनी करोडो रुपये म्हाडाचे प्रीमियम भरले, स्टॅम्प ड्युटी भरली, कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि म्युन्सिपाल्टीचे पैसे भरले आणि सगळं फायनल झालेलं असताना आता त्यांना 7 मार्च 2025ला हे दिसलं की बाबा एवढा सगळा प्रोजेक्ट आपल्या हातातून चालला, इथे 15,500चा प्रोजेक्ट आहे, करोडचा, तर इथे आपल्याला काहीतरी पाहिजे हे त्यांच्या डोक्यात आलेलं दिसते आता. त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं चालू असताना स्थगिती कोणामुळे आली? आमदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी काही स्वतः अभ्यास न करता, आपण स्वतः केलेला GR न बघता याला स्थगिती दिलेली आहे. आणि स्थगिती पण काय, तुम्ही जर बघितलं तर रासने साहेबांचं पत्र आहे, त्याच्यावर फक्त रिमार्क आहे की सदर पत्राप्रमाणे स्थगिती द्यावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यावर फक्त रिमार्क टाकला आणि कुठल्याही इमारतीला कायदेशीर कळवलेलं पण नाही आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इमारतीचं काय काय करायचं तुम्हाला? म्हणजे काय अडचण येते तुम्हाला? पुनर्विकास करायचा होता, इमारती धोकादायक झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक राहतात, तुमची कुटुंब राहतात, मात्र हे करता येत नाही. नाही, आम्हाला कसं आहे की आम्ही आत्ता यांनी सांगितलं की 60-65 वर्ष झालेत इमारती धोकादायक झाल्यात. मग आता इथं आमच्याकडे 53 इमारतीमध्ये 49 सोसायटी आहेत. कारण आम्ही इंडिव्हिज्युअल 18 बिल्डिंगचे 12 बिल्डिंगच्या सदस्यांची सोसायटी आहे. आता या सोसायटीत आम्ही आमचे बिल्डर 2 सोसायटी एकत्र आलो, कुठे 4 आले, कुठे 5 आले, 3 आले. तर असं करून आम्ही आमचा विकासक नेमला, नियमाप्रमाणे शासनाच्या सगळ्या गोष्टी केल्या. 79
9A प्रमाणे सगळे नियम पाळून आम्ही बिल्डर नेमला आणि आता बिल्डर तुम्हाला 2 बिल्डिंग दिसत असतील इथे की त्या आता पोझिशनच्या लेवलला आहेत. आता 4 महिन्यात त्यांना पोझिशन मिळेल 36 लोकांना. तर तसं आम्ही आपलं संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून बिल्डर नेमून आता आम्ही बिल्डिंग पाडायची या लेवलला आहे आणि नवीन बिल्डिंग इमारत सुरू करायची. तेवढ्यात रासनेनी काही बिल्डरला, इथे एक बिल्डरची पार्टी तुम्हाला दिसत असेल, त्या बिल्डरला पूर्ण हे घ्यायचं होतं ताब्यामध्ये 16 एकरचा भूखंड. त्याच्यामुळे त्यांनी आपलं रासनेनी त्याला धरून एक CMला सुद्धा मिसगाईड करून त्याची ती स्थगिती मिळवली. मग त्या स्थगितीला काहीच अर्थ नाही, ना म्हाडानी कळवली ना नाही, ती इल्लिगल स्थगिती आहे. कारण आम्ही आमचं सेलडीड झालंय, आमचं पूर्ण प्रॉपर्टी कार्डावर नाव आहे, आमचं लीज डीड झालंय, सगळे आम्ही आमचे मालक आहोत, तुमच्या ह्याच्याप्रमाणे मालक आहेत आम्ही इथं. याच्यामध्ये हा बोला. छोट्या छोट्या म्हणजे 2 बिल्डिंग 3 बिल्डिंग 4 बिल्डिंग मिळून असं सुंदर सगळ्यांची कामं सुरू होते. सगळ्यांचे विकसक नेमलेले होते. बिल्डर अगदी परफेक्ट आम्हाला सगळ्यांना गाईडलाईन करत होते. कॉर्पोरेशनच्या ह्याच्याप्रमाणेच आम्ही सगळं आणि म्हाडाच्या नियमाप्रमाणे आम्ही करतोय. तर मग ह्या स्थानिक आमदारांचा काय संबंध आहे? आमची वास्तू आहे, आमची वास्तू आम्ही कशी डेव्हलप करायची, कोणाला द्यायची, हा आमचा अधिकार आहे आणि आमच्या अधिकारावरच त्यांनी गदाच आणली. ते हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्हाला आमचे स्वप्न पूर्ण काय स्थगिती उठली पाहिजे का मग? लवकरात लवकर उठली पाहिजे. हो सर, उठली पाहिजे. बरं, म्हणजे अडचणी येते सगळ्या कामांना. हो. सर मला एक सांगायचं आहे, 2017मध्ये आमच्या बिल्डिंगला म्हणजे आमच्या सोसायटीमधल्या एका बिल्डिंगला धोकादायक आहे असं म्हाडातर्फे स्वतः पत्र आलं आहे. त्या ह्याने 2022चा जो GR आहे त्याप्रमाणे सगळी कामं करून आता आमच्या सोसायटीचा प्लॅन PMCमध्ये सँक्शनला आहे. एवढं पुढं गेलं असताना अचानक तुम्ही स्थगिती बसवता म्हणजे हे बसतच नाही ना गणित बरोबर. ह्यांच्याच अनुषंगाने सांगतो की धोकादायक इमारती हे संपूर्ण म्हणजे सगळ्या इमारती धोकादायक आहेत. कारण 60-65 वर्ष झाली त्यांची, तर म्हाडानी कळवलंय. कालचाच हे निर्णय आहे हायकोर्टाचा की धोकादायक इमारतींना म्हाडाला सांगितलंय त्यांनी की बोरवलीची केस आहे, म्हाडाला त्यांनी आदेश दिला की धोकादायक इमारती अशा डिक्लेअर असतील तर त्यांना 2 आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही परवानगी द्या. आता हे सांगा की इथं म्हाडाच्या किती इमारती आहेत, खाजगी इमारती आहेत का, किती लोकसंख्या इथं राहते, किती हा सगळा भूखंड आहे, किती एकरचा आहे, सोसायट्या किती आहेत, स्थगिती आल्यामुळे नक्की अडचण काय निर्माण झाली, किती जणांना पुनर्विकास करायचा आहे? तुम्हाला एक सांगतो, इथं 53 बिल्डिंग आहेत, 49 सोसायटी आहे आणि 16.5 एकरची जागा आहे. 2022च्या GR नुसार काम सुरू झालं. तुम्हाला जर GR नुसार काम सुरू झालेलं असेल तर ती बिल्डिंग बघायची असेल तर ही 14 मजली बिल्डिंग आता उभी राहिलेली की 2022च्या GR नुसार राहिलेली. आणि त्याच्यानंतर आता त्याच्या पाठोपाठ सगळ्या बिल्डिंग उभ्या राहायला सुरुवात झालेली होती. कुणाच्या तरी डोक्यामध्ये 16.5 एकर गेलं, बरोबर आहे, कुणीतरी भरवलं आणि ते एक पत्र तयार केलं आणि पत्रावरती तात्पुरती स्थगिती आहे ती आली. आणि त्या दिवशीपासून आज तुम्हाला सांगतो मे महिन्यामध्ये तो प्रकार सुरू झाला. मे महिन्यापासून काही ठिकाणी पत्रे ठोकलेले आहेत, बऱ्याच गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. 53 बिल्डिंगपैकी माझ्या माहितीनुसार 40 बिल्डिंग ज्या आहेत त्यांनी विकासक नेमलेले आहेत. बिल्डर त्यांनी ऑलरेडी नेमलेले होते, ते सगळं कागदावरती योग्यरीतीने सुरू झालेलं आहे, सगळं नियमानुसार सुरू झालेलं आहे. पण माझ्या डोक्यात आलं, मला असं वाटलं की आता एकत्र करायचं. आता सध्या माझं राज्य आहे ना, मला वाटतं ते होणार ना. आम्ही एकही भूखंड ठरवलेलं आहे, एकही सोडायचं नाही. आम्ही SRAचे सुद्धा भूखंड खायला सुरुवात केलेली आहे. आम्ही शनिवारवाडा सुद्धा रिडेव्हलप करणार आहे. आम्ही शनिवारवाडा बोलले 5 मजली बिल्डिंग उभी करणार आहे. अरे खरंच काय करायचं आहे? मला सातत्याने एक सांगितलं जातं की बोले लोकमान्य नगरचे 16.5 एकरची जागा एकत्रित विकास झाला तर बोलले लँडमार्क प्रोजेक्ट होईल. नाही मात्र ते आज असं म्हटलं की माझा हे पुनर्विकासाला माझा विरोध नाही. अरे पुनर्विकासाला विरोध नाही तर बोलला माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे, सगळ्यांनी एकत्र केलं पाहिजे. लेआउट करा बोलले, सगळं व्यवस्थित होईल. अरे लेआउट करायचं 8 महिने झाले तुम्ही येऊन निवडून. आणि ह्या ज्या रिडेव्हलपमेंट आहेत आमच्या हे 2010 पासून आम्ही भांडतोय. 22ला GR आला, कायद्यानुसार आम्ही सुरू केलेले. आणि तुमच्या कुठनं डोक्यात येते? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं आलेले होते, त्यांनी नक्की काय सांगितलं? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी आलेले होते. वास्तविक पाहता CMनी त्या पत्रावर सही करणं आणि तात्पुरती स्थगिती देणं ही सुद्धा ट्रेसपासिंग आहे. एकनाथ शिंदे गृहनिर्माण मंत्री आहेत, नगरविकास त्यांच्याकडे आहे, हे खातं त्यांच्याकडे आहे, खातं त्यांच्याकडे असताना तुम्ही कसं काय देता? आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्यांना विषय सांगितला. ते बोलले की आपण या विषयामध्ये मी लक्ष घालतो. पूर्ण विषय त्यांनी समजून घेतलेला आहे.
अजून त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही एकनाथ शिंदेनी. आणि जर खरंच तुमची आता मागणी काय आहे? स्थगिती लवकरात लवकर उठवली बघा, मला जावी. एक सांगू का, स्थगिती ऑलरेडी उठलेली आहे. बर जर हेमंत रासने तुम्हाला बोललेत मला पुनर्विकासामध्ये लक्ष घालायचं नाही, हे त्यांना कळालेलं आहे. जनरेटा लोकांची शक्ती ह्याच्या पुढे तुम्हाला थांबावं लागणार आहे. एक बिल्डिंग अशी नाहीये, 85 वर्षाच्या महिला इथं व्हीलचेअरवर रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालू नका. ह्यानंतर हे प्रकार झाला, स्थगितीसाठी आंदोलनं झाली, रस्त्यावर उतरली, तुम्ही लोकांनी त्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. पण तुम्ही एक लक्षात ठेवलं, परवा दिवशी काही सोसायट्यांचे प्रस्ताव आलेले आहेत, NOC दिलेले आहेत, सगळं प्रीमियम घेतलेलं, अशा सोसायट्यांना ह्यांनी बोलवलं. चला बोलले क्लस्टर आता नको, बरोबर तुम्हाला बोलवलेलं तर ये तू ताई ये पुढं. आता हे 42, 43, 44, 45 ह्या बिल्डिंगच्या सेक्रेटरी आहेत, 4 मिळून एक मर्ज झाली आणि त्यांची सोसायटीचं नाव आहे 4 बिल्डिंगचे म्हणून सन ग्लोरी. तर सन ग्लोरीचे ह्या आहेत, ह्यांना म्हाडा ऑफिसमध्ये CEO आणि चेअरमननी बोलवलं की आता ठीक आहे क्लस्टर नको, तुमच्या मनाप्रमाणे आम्ही आता एक जो क्लस्टर करणार आहे तो नको करायला, आपण मिनी क्लस्टर करू. म्हणजे काय झालं, मिनी क्लस्टरची ऑफर येते म्हणजे क्लस्टर बाजूला गेलं. दुसरा पार्ट आहे, हिथं एक बिल्डिंग आहे, बिल्डिंग क्रमांक 30, त्या बिल्डिंग क्रमांक 30ला SSK बिल्डरच्या फेवर म्हाडानी त्या बिल्डिंगला पत्र देते की तुम्ही SSKच्या क्लस्टरवर बरोबर तुम्ही जा म्हणून. जर ह्या प्रकरणाला स्थगिती आहे, जर काही ठराविक बिल्डरांना हे देण्यासाठी हे सगळं केलं जातं. ठराविक एक तर ठरवा, ठराविक बिल्डरला द्यायचंय ते तुम्हाला शक्य आहे कायद्याने. अरे कन्व्हेन्स्ड झालेलं आहे म्हाडाचं सोसायटी बरोबर, ही जी जागा आहे ना रिकामी, याचं अनब्रेकेबल लीज डीड आहे, हे आम्हाला सेल डीड करून दिलेलं आहे. अरे तुमच्या हातात काय म्हाडाच्या, आणि कुणाचं तरी ऐकायचं, कोणतरी बिल्डर सांगणार, कागदपत्री सुद्धा आम्ही कोर्टात गेलो ना, एका सेकंदात स्टे येतो, पण वेळ जाईल म्हणून आम्ही थांबलो नाही. कुणाची वाट पाहताय तुम्ही? आता आम्ही कुणाची वाट बघत नाही, आता म्हाडाची वाट बघतोय. आम्हाला जयस्वालचे VP आहेत, त्यांनी मिटिंगसाठी आमंत्रण दिलेलं आहे आणि ते बोललेले आहेत की आपण मिनी क्लस्टर करू. मी त्यांना म्हटलेलं आहे मिनी क्लस्टरची डेफिनेशन काय, 2 बिल्डिंग, 4 बिल्डिंग का 6 बिल्डिंग, त्याच्यावर अडलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रवीण दरेकर मध्यस्थी करतायत. आमचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे, पण माघार घ्यायची ती कशी घ्यायची हे म्हाडा पुढं, आणि ज्यांनी कोणी सह्या केल्यात ना आणि ज्यांनी कोणी काय ते स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला, आता माघार कशी घ्यायची एवढे प्रयत्न आहेत. पण जो जनरेटा झालेला आहे त्याच्यामध्ये तो जैन बोर्डिंगचा जो विषय तुम्ही लोकांनी त्याला न्याय मिळवून दिला, तसाच आत्ता शेवटच्या पॉईंटवर आम्ही आहे. तुम्ही लोक ठामपणे आमच्या मागं उभे राहा. तुम्हाला सांगतो येणाऱ्या 8 दिवसामध्ये म्हणजे म्हाडानं लवकरात लवकर सोडवावा लागेल, सोडवावा लागणारच आहे. आणि तुम्हाला सांगतो ह्यांनी जे सांगितलं ना, कालचा हायकोर्टचा निकाल आहे की ज्या बिल्डिंगला नोटीस आहेत, म्हाडाची नोटीस आहे, महानगरपालिकेची नोटीस आहे, धोकादायक आहे, 8 दिवसामध्ये त्यांना NOC दिली पाहिजे. आणि ते जजमेंटची कॉपी घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि 100% आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये 2022च्या GR नुसार आम्ही चाललेलो आहे त्या पद्धतीने ही बिल्डिंग उभी राहिलेली आहे, तसे ह्या बिल्डिंगला सगळ्यांना मिळतील. फक्त ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे, आम्हाला लढाई लढावी लागणार आहे, पण त्याच्यामध्ये आपण सगळी मंडळी असली पाहिजे. आणि तुमच्या माध्यमातून या लोकप्रतिनिधींना सांगतो की सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या घरामध्ये येऊ नका, नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये वाहून जाताल. आपण पाहतोय की या सगळ्या स्थानी आमची लढाई आतापर्यंत आम्ही आमच्या हिमतीवरती इथपर्यंत लढत आलोय आणि पुढेही आम्हाला अशीच लढायची आहे. आणि शासन आमचं म्हणणं नक्की ऐकेल हा आम्हाला विश्वास आहे. मला एक सांगू का, या प्रक्रियेमध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी आम्हाला, आता या ठिकाणी गजानन थरकुडे आलेले आहेत, आदित्य साहेबांनी आमच्याकडे त्यांना पाठवलेलं आहे की ह्या लोकांची माहिती घ्या. याच्यामध्ये आपल्या चव्हाण होत्या, वंदना चव्हाण, अंकुश काकडे, त्याच्यानंतर जयंत पाटील असतील, सुषमा अंधारे असतील, किंवा हे आत्ताचे आपले रवी धनगेकर आहेत, या सगळ्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, पत्र दिलेली आहेत. पण आम्ही सगळ्यांना एक विनंती केलेली आहे, आमची लढाई आहे, आमच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आणि आमची लढाई आम्हाला लढू द्या. आणि तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या ठिकाणी न्याय देण्याचे प्रयत्न करा. पण आमची लढाई आम्ही आता यशापर्यंत आलेली आहे, शेवटच्या टप्प्यात आहे आणि आम्हाला ती यश मिळणार आहे.
जय आता आपण पाहतो इथल्या स्थानिक रहिवाशांची मागणी आहे की या सगळ्या प्रकल्पावरती स्थगिती आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र आता स्थगिती उठवलेली आहे. म्हाडाचा निर्णय जो आहे तो येण्याचा अंतिम बाकी आहे. त्यामुळे म्हाडानं लवकरात लवकर निर्णय घेऊन जे काही विकसक नेमलेले आहेत त्यांची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी सगळी प्रतिक्रिया इथल्या स्थानिक रहिवाशांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.